काय झालं? एक मिनिट थांब. हळू हळू. बरोबर बरोबर. वर बघ वर बघ वर. वर बघ. मोठा श्वास घे. वर बघ. नाही वर वाटतं आता. व्हेरी गुड. मग आता झोपून घे चल. तू झोप ना. माझ्यामुळे उगाच झोपमोड झाली तुझी. तुझ्यामुळे नाही तुझ्या कोकणामुळे झोपमोड झाली. आता बरं वाटतंय मग झोपून घे. किती काळजी करतोस रे माझी. दुसरं कोणी आहे इथे तुझी काळजी करायला? मलाच करावी लागणार ना. झोप आता चल. सो जाओ. सो उद्या आपण जाऊ भटकायला आणि आपण लवकर बाहेर पडलो ना तर आपल्याला खूप वेळ मिळेल आणि भटकायची खरी मजा बाईकवरच येते. यू फील इंटिमेट. मेसेज नोटिफिकेशन. हा नक्की अक्कीचा चष्मा. नो, आता अर्जुनचा मेसेज. झोपली नशीलच ना तू किया? अक्षयने तुझे कॉल्स घेतले नाहीत म्हणून झुरत बसली असशील नक्की. अगं सोड ना माय लव्ह. विसर आता त्याला. तू माझा विचार कर. ही डझंट केअर फॉर यू एनी मोर. तो तर आता अमृता बरोबर असेल तिथे आणि तुझ्याबद्दल विचार सुद्धा नसेल करत. लिहून घे माझ्याकडून. अगं किऊ त्याला तुझी गरज नाहीये ग. अमृताच्या प्रेमात येतो. प्लीज ओपन युअर आईज. तू लक्षच नाहीये. तू काय विचार करतोयस? अमृताचं. अरे यार किऊ इथे अमृताची परिस्थिती खूप वाईट आहे. समजून घे ना. मिंटू डॅड लीव मी. काय वेळ लागला का तुला? सोडा. तू सोड. अरे डॅड सोडा. येऊ जाईल. सोड. चल. हातात काय? दे इकडे. मुस्काट फोडेन. दे इकडे. मी सुसाईड करत आहे. मला चीट केल्याबद्दल आणि माझ्या डेथसाठी अक्षय घाडगे आणि अमृता घाडगे जबाबदार आहेत. अरे त्या दीड दमडीच्या मुलासाठी जीव देतेस? काय कमी केलं ग तुला? सांग ना काय कमी केलं एक बाप म्हणून? हा? अरे ह्या डॅडीचा तरी विचार करायचा. हा? एवढीशी होतीस तेव्हा तुझी आई तुला सोडून दिली. आई बाप दोन्ही नात्याने वाढवलंय तुला. अरे त्याचं फळ असं देते. हे मिठू, हे मिठू, अरे त्या मूर्खाच्या नादी लागतेस कशाला? वेडी झाले मी डॅड. वेडी झाले. ना तो फोन उचलते ना भेटायला येतोय. डॅड त्याने तुम्हाला प्रॉमिस केलेलं ना की तो माझ्यासोबत लग्न करणार आहे. हा मग का असं वागतोय तो? डॅड हे बेटा, डॅड तू मला फसवणार नाही ना? लव्ह मी ना डॅड. डॅड तरी मी ना.
नको रडूस बेटा, नको रडूस. यापुढे तू नाही रडायचं आणि तू काहीही करायचं. जे काही करणार ना ते मी करणार. अक्षय, मी खाली जाऊन पाणी घेऊन येते. संपलंय ना? जपून जाशील ना. लाईट लावून या खालचा. जिन्यात धडपडू नकोस. अक्षय, अक्षय उठ. अरे कियाराचे डाळ आलेत खाली. काय? हो, ते तमाशे करण्याच्या आधी पण त्यांना अडवू नाही तर घरचे जागे होतील. चल 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 चल. अक्षय घाडगे, डॅड, काय झालं? म्हणजे तुम्ही इथे आलात, मला बोलवायचं ना. मी तिकडे आलो असतो. इथे आपण बाहेर बोलायचं का? घरच्यांसमोर तमाशा नको उगाच. तू मला घराबाहेर काढतोस? नाही हा? डॅड, आपण कियाराला पण असं स्वतःच्या आयुष्यातून बाहेर काढणार होतास ना? नाही नाही डॅड. अरे तुझ्यासाठी ती मला सोडायला तयार झाली होती. तुम्ही विचारा अमृताला. आम्ही खरोखर प्रयत्न करतो डिवोर्ससाठी. विचारा. अरे खोटं बोलतोस तू. नाही डॅड. अरे किती खोटं बोलशील रे तू. आता कियारा कियारा नाही, अमृता अमृता करायला लागलायस. आता बघच तो, तुला देवाचं नाव घ्यायला पण वेळ देणार नाही. अक्षय घाडगे, डॅड, अमृता, 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 काय झालं? काय झालं? अक्षय, हा? तू ठीक आहेस? हो. तुला इथे इथे काय? एक मिनिट, एक मिनिट, एक मिनिट. अमृता, तुला स्वप्न पडलं का? स्वप्न पडलं? भयानक स्वप्न पडलं का? हा, थांब थांब, रिलॅक्स, थांब. हे घे, पाणी पी. रिलॅक्स. झोप आता. झोप. तू झोप, मी झोपेन माझी. मी तू झोप आधी, मग मी झोपतो. झोप. चल. झोपा. झालंय माझं काम. निघते मी आता. अमृता, झालं? चांगलं. आई, मी चाललोय अमृता बरोबर. वा, हे छान जमलंय.
घरातल्या कामापासून सुटका हवी म्हणून ही उंडारत असतेच. आता तू पण चाललास होय तिच्याबरोबर भटकायला. वा. अक्षय, तू अमृतासोबत चाललायस? चांगलंय, तेवढाच सपोर्ट तिला. ना किती छान, हो की नाही? वा 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 वा, मस्त. माईंची परवानगी वगैरे काही घेतलीये का? का वात्सल्य मूर्तीची परवानगी पुरेशी आहे आता? माई, बोल. माय मी चाललोय अमृता बरोबर. तुझा आशीर्वाद हवा होता. जा. नाहीतरी तुम्हाला हवं तसंच तुम्ही वागता. मला एक दाखवता आणि आपापल्या खोल्यांमध्ये गेल्यावर बरोबर विरुद्ध वागता. अरबट चरबट खाऊ नका असं मी ओरडते म्हणून माझ्यासमोर फक्त दाखवता. हे आम्ही असं नाही खात काही, पण खोलीत जाऊन बघितलं तर पुढेच्या पुढे असतात दडवलेले आणि मग होते ऍसिडिटी. ह्याला कोणीही अपवाद नाही. लांडे तोकडे कपडे म्हणू नका, सौंदर्य प्रसाधनं म्हणू नका. नको नको ते फोटो म्हणू नका. सगळं काही व्यवस्थित चालू असतं तुमचं. मी आणि अण्णा मात्र रक्त आटवतो. तुमच्या तब्येती, तुमचं चारित्र्य, तुमचं आयुष्य सुखाचं व्हावं यासाठी संस्कार करतोय तुमच्यावर. आणि आम्हाला असं वाटतं की तुम्हाला हे सगळं मान्य आहे, ह्यात आम्ही समाधान मानतो. पण ते सगळं खोटं आहे हे आज कळलं. तुम्हाला हे सगळं मान्य आहे असं आम्हाला दाखवून घाडगे असल्यासारखं फक्त वागता. आणि हे स्पष्ट दिसतंय. पण ही लक्षणं बरोबर नाहीये तेवढंच सांगेन तुम्हाला. आम्ही जे नियम घालतो तुमच्यावर ते आम्हाला हौस आहे म्हणून नाही, तुमचं आयुष्य कुठेही भरकटू नये ना म्हणून. आमच्या वाडवडिलांनी आमच्यावर हे संस्कार केले, आम्हाला नियम घालून दिले, म्हणूनच आमचं आयुष्य सुखा समाधानाने जात आहे. इतकी वर्ष आम्ही एकत्र नांदतोय. माझ्या बोलण्याचा अर्थ कळतोय ना? अजूनही वेळ गेलेली नाही. नियम पाळा. पण हे नियम मनापासून मान्य असतील ना तरच पाळा. आणि जर मान्य नसतील तर निदान आमच्या समोर खोटा देखावा तरी उभा करू नका. गैरसमज करून घेऊ नकोस माई. तुला दुखवण्याचा कुठला हेतू नव्हता.
खरोखर तुझे आशीर्वाद हवे होते. तुला मी आधी पण सांगितलंय, अमृताची बाजू मला पटते आणि तिला साथ देणं हे मी माझं कर्तव्य समजतो. येतो. सॉरी माई. तुम्ही जे बोललात खरंच आमची चूक झाली. मनापासून सॉरी माई. पण अक्षयच्या बाबतीत मात्र पालथ्या गाड्यावर पाणी आहे. कसा बोलला, कसा गेला, आणि तुम्ही काहीच नाही बोललात त्यावर. अक्षयचं आता चूक आहे की बरोबर आहे ह्याच्यापेक्षा सुद्धा मला महत्वाचं वाटतं ना, ते हे की त्याने त्याच्या बायकोची बाजू घेतली. घरातली माणसं आनंदी असावेत असं जर वाटत असेल ना, तर आपल्या आवडीनिवडी, आपले अहंकार हे सगळं बाजूला ठेवायचं असतं आणि आपल्या माणसाचं हित कशात आहे ना, ह्याच्यात आपण आनंद मानायचा असतो, समाधान मानायचं असतं. तरच सगळे एकत्र नांदू शकतात आणि त्याचं कुटुंब होतं. हित कळतंय का स्वतःच कशात आहे? आवरा, जा अभ्यासाला. झालंय का? बस. बस. मला साडीत जमत नाहीये बसायला. ड्रेस असताना इझी असतं रे बाईकवर बसणं. आता साडी नेसलीस ना, पण मयातच बसावं लागेल. बस. मला जमत नाहीये. तसं बस ना, ते शालीन बायका नाही का बसतात नवऱ्यांच्या पाठीमागे बाईकवर, एका साईडला पाय करून असं. बस असं. हा, ठेव इथे पाय. हा. बसलीस? हो.
गुड मॉर्निंग. अर्जुन हाय. तू तयार नाही झालीस अजून? आपण राईडला जातोय ना? प्लीज यार. कम ऑन. माझ्याशी एक बेट हरलीस तर एवढी नर्वस झालीस? डोंट वरी, मी आहे ना. मी बघ तुला कसा चेअरअप करतो. चल चल, गेट रेडी. आय हेट यू अक्की. तुझ्यामुळे आज माझ्यावर ही वेळ आलीये. जाऊ दे, माझे कॉल्स तर घेतले नाहीसच, पण सकाळ झाली तरी कॉल बॅक नाही केलास. मी कशाला रडत बसली तुझ्यासाठी. जाते अर्जुन बरोबर. ऍटलिस्ट बाहेर पडलं तर त्रास देणारे विचार तरी थांबतील. कुठे हरवली? कम ऑन, वी आर गेटिंग लेट. आय बी राईट बॅक. शुअर. चल अक्षय, पोलीस स्टेशन मधून आपल्याला पत्ता तरी मिळालाय. नशीब. अमृता, चल लवकर चल. ऐक ऐक ऐक. आता आपण ज्या एरियात जाणार आहोत ना, तो खूप शेडी आहे. वस्ती चांगली नाहीये. तू इथेच थांब, मी जाऊन येतो. नाही अक्षय, हे बघ, हे शोधून काढणं माझ्यासाठी खूप गरजेचं आहे रे. नाही, आपल्याकडे पत्ता असताना तर मी येणारच तुझ्या बरोबर. मी घरी जाणार नाही अक्षय, प्लीज. अमृता, असंही आपल्याला तिथे जाऊन कुठल्या सत्याला सामोरं जावं लागणार आहे ना, कोणास ठाऊक. मी जर काकांनीच त्या गुंडांना पाठवलं असेल ना तर. अरे वाह, चक्क असलीस तू. क्या बात है, गजरा रॉक्स. इट्स वर्किंग. पिंदे 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 ना. स्टॉप स्टॉप स्टॉप. अर्जुन स्टॉप. तर अशा प्रकारे हा गजरा पिन मध्ये जगास. वा, मूड पण छान झालाय तुझा. वा. ऍक्च्युली मी चिडलोय तुझ्यावर, कारण तू काही गोष्टी माझ्यापासून लपवून ठेवल्यास. म्हणजे दागिने कुठे गेले, तुला मी एज ते लॉकेट दिलं होतं ते पण गायब आहे. ऍक्च्युली आय नो. वसुधा काकू. तुला कसं कळलं? म्हणजे काय, सगळं माहिती मला तुझ्याबद्दल, तू दाखवत नाही. काळजी करू नकोस. आपण तोडे ते लॉकेट सगळं सगळं परत मिळवू. तुझी स्माइल परत मिळवली की नाही गजऱ्याने?
है ना? हे पण मिळव. जायचं चोरांना पकडायचंय ना. चल. गाडी चालवणार आहेस कमी चालू. चला बस. कसं शिकवलंय बसायला. आज सॉलिड बॉन्डिंग आहे ना त्यांची. त्यांच्या बॉडी लँग्वेजवरनं कळतंय. अगं तू सोड ना. फॉरगेट इट. माझ्या बरोबर चल, सगळं विसरशील. अर्जुन चल फॉलो देम. फॉलो देम काय? त्यांच्यासाठी मी माझी डेट का खराब करू? अर्जुन त्यांच्यासाठी नाही माझ्यासाठी कर प्लीज. चल. ओके तू म्हणतेस तर. गेलो कुठे दोघं? काय माहिती यार, एकतरी ते किती शांतता आहे. आपण सरळ जाऊन चेक करायचं का? नको, बहुतेक ते राईटला गेले असतील. राईटला घे चल. ओके. मामा नमस्कार. पानखंडा चाळ कुठे? पानखंडा असं सरळ गेला की नाल्याच्या पलीकडे. सरळ. हा. बर. पण गाडी जात नाही साहेब तिथं. गाडी जात नाही. पण काय काम आहे तुमचं? खूप डेंजर एरिया होतो. हा ठीक आहे थँक्यू. गाडी जात नाही. चल चल. काय चल त्याने सांगितलं ना एरिया डेंजर आहे म्हणून. मी पण तुला सांगितलं होतं इथे वाट बघ मी जाऊन येतो. इथेच थांब. तू नीट जा. अशी हुरहुर का लागली जीवाला? माई नैवेद्य आणलाय. काय झालंय माई? हुरहुर लागले ग जीवाला. कुठल्या तरी अघटिताची चाहूल लागल्यासारखं झालंय. कळत नाही काय ते. अय्या माई, भाऊजी आणि अमृता अजून घरी नाही आले. तू फोन लाव बघू आधी. जा फोन कर त्यांना. काकूने केला होता मगाशी फोन, मग नाही लागला.
भाई काय रे, आई बहीण नाहीये का तुला? नाही नाही आई बहीण आहे पण मैत्रीण नाहीये. मैत्रीण नाहीये? अक्षय! अक्षय! सांभाळून सांभाळून प्लीज. तिच्या अंगाला हात लावलास तू, तिच्या अंगाला हात लावलास तू. तिच्याकडे परत नजर वर करून बघायचं नाही. अरे ती का तुझी बहीण लागते का? बायको लागते ती माझी. माझी बायको लागते ती. कळलं? अमृता अक्षय घाडगे नाव आहे तिचं. तिच्याकडे परत नजर वर करून बघितलंस ना डोळे फोडून टाकेन. हात आहे ना लावायचा नाही, आता हात तोडून टाकेन. चाल चाल. घेऊ वा, मिस्टर अक्षय घाडगे and मिसेस अमृता अक्षय घाडगे. वा, काय लव्ह स्टोरी आहे. माझी बायको म्हणून प्रेम उतू चाललंय नाही. की तू इथे कशी? हो, मी इथे कशी? तुला तर मला भेटायला वेळच नाही ना रे. मग मलाच यावं लागलं इकडे तुला भेटायला. आणि इथे येऊन पाहते तर तुमचा इकडे रोमॅन्स चालू आहे. वरून मी समोर दिसले तर तू मला विचारतो की मी इथे कशी. वा अक्षय, हक्की, यू हॅव प्रूव्ड दिस की यू हॅव नो फीलिंग्स फॉर मी. की यू प्लीज प्लीज ऐकून घे माझं. तुझा गैरसमज होतोय काहीतरी यार. गैरसमज होता जो आता क्लिअर झालाय अक्षय. मला वाटत होतं की मी तुझी होणारी बायको आहे, पण इथे येऊन कळलं की तू हिला तुझी बायको मानायला लागला रे. आणि सगळ्यांसमोर हिला माझी बायको म्हणून फाईट करत होतास. आणि तू हिच्यासाठी फाईट केलंस याचा राग नाही आलाय मला. पण फाईट करताना पुन्हा पुन्हा माझी बायको करत होतास ना, ह्याचं वाईट वाटलं अक्षय मला.
You have proved it की you have no feelings for me. हो क्यू थांब ना, ऐकून तर घे ना यार माझं. क्यू घरात खूप मोठा इश्यू झालाय यार, मी नंतर सांगेन तुला, आता नाही सांगू शकत. समजून घे प्लीज. अरे तू हिच्यासोबत बाईकवर फिरतोय, हिला गजरे देतोय आणि मी तुझ्यासाठी जीव द्यायला निघाले होते. काय काय बोलतेस तू हे? Get lost, अक्षय. Just get lost. मी आजपासून तुला फोनही नाही करणार. क्यू 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 तुझा गैरसमज होतोय. क्यू थांब. क्यू क्यू परत ये, थांब. क्यू क्यू थांब ना. अक्षय, I'm sorry. प्लीज. I'm sorry. माझ्यामुळे झालंय प्लीज यार, तुझ्यामुळे काही नाही झालेलं. प्लीज. कशी आहेस तू? हो, काय लागलंय बघ. बरंच लागलंय तुला अमृता. नाही नाही ठीक आहे. नाही नाही, खूप लागलंय बघ. अगं त्यातून रक्त येतंय. चल आपण डॉक्टरकडे जाऊया. हा अक्षय, अक्षय तोच चोर आलेला ना आपल्या घरी. चल चल चल. अगं नको ग, मी काय आजारी नाहीये. माई तुझे पाय चेपण्यासाठी तुला काही व्हायलाच हवं का? एकतर 4 दिवस तू काहीच खाल्लं नाहीयेस. अशक्तपणा नाही का ग येणार? शोभतेस हो माझी नात. अगदी माझ्या तालमीत तयार झालीस. तरी बरं आहे तुझ्यासारखीच झालीये, आईसारखी नाही. ए असं नाही बोलायचं, कधीच नाही. आई आहे ना तुझी ती. पण माई तूच सांगतेस ना नेहमी मला, जे बरोबर ते बरोबर आणि जे चूक ते चूक. काय झालं, ओरडली का ती तुला? नाही मग मला काही नाही, पण माई माहितीये का तुला, आईने अमृताच्या अंगावरचे सगळे दागिने काढून घेतले. काय तर म्हणे, जोवर तुझे तोडे सापडणार नाही तोवर ती तिला ते दागिने परत करणार नाहीये. काय सांगतेस काय तू? आणि आता सांगतेस मला? चल. माई कुठे निघालात माई तुम्ही? मी तुम्हालाच विचारायला येत होते. जेवणाच्या तयारीला लागतेय, तर अक्षय आणि अमृताला जेवणासाठी धरायचं ना. नाही म्हणजे ते अजून आले नाही आहेत ना, वेळ उलटून गेलीये तरीही. तुला सरळ कधी बोलताच येत नाही ना. अय्या म्हणजे हाय माणिकशी. मी काय केलं माई? मी आपलं तुमच्या शिकवणीनुसार आपलं मी वागायचा प्रयत्न करते. अन्न वाया जाऊ द्यायचं नाही ही तुमची शिकवण आहे ना. सगळं मी शिकवल्याप्रमाणेच करतेस का ग तू? काय
जी स्वतःच्या सुनेच्या अंगावरचे दागिने उतरवून घेते ती काय बूज राखणार आहे ग माझ्या शिकवण्याची, माझ्या संस्कारांची? तिच्याकडे नको बघूस रागाने. केलेस ना असं तू? शोभलं का तुला हे? माई, मी तुमच्याच पावलावर पाऊल टाकून वागते हो. लहान तोंडी मोठा घास घेते त्याबद्दल खरंच माफ करा माई. तुम्ही तिला वारंवार शिक्षा देता आणि नंतर तिला माफ पण करता. मी पण तसंच वागते माई. तोडे सापडेपर्यंत तुझे दागिने तू घालायचे नाहीस, ते माझ्याकडे दे असंच सांगितलंय मी तिला. तोडे सापडले की हे तुझे दागिने माझ्याकडून घेऊन जा असंही म्हटलं मी तिला. कारण माई मला हे कळतच नाही की तुम्हाला तिचं वागणं त्या अमृताचं पटतं का नाही पटत. मग तुम्ही त्या अमृताला घरात ठेवणार आहात की नाही ठेवणार आहात? कोणाच्याही शिकवण्याचे आंधळेपणाने अनुकरण करू नये ग. माझे आणि तुझे अमृताच्या बाबतीतले अधिकार समान आहेत का? मी तिची पारख करते त्या कसोटीवर तू स्वतः तरी उतरलीस का ग अजून? इतकी वर्ष झाली तरी सासू झालीस म्हणून मोठी झालीस का? अमृता चुकते, मी तिला ओरडते. आपल्या संस्कारांना धक्का लागला, गाडग्यांच्या इब्रतीला धक्का लागला, आपल्या नियमांना धक्का लागला तर मी ओरडते. नक्कीच ओरडते. मग त्यामागचं तिचं कारण प्रामाणिक असलं तरी सुद्धा. कळलं? आणि नेमकं उलट असेल तर माई? म्हणजे हेतू प्रामाणिक असेल, पण आता अक्षय आणि अमृता बाहेर भटकायला गेलेच आहेत ना? ते कुठे बसतं आपल्या संस्कारांमध्ये?